subject related in that chapter here, chapter number 4. In this chapter we are studying here measurement of matter. Okay, in that measurement of matter, which some concepts are related in previous last standard you are studied. Okay, what atoms, matter, number of atoms, then element, such type of study in your last division or last standard. Okay, so matter means what? First of all, here we can recall in that matter it is made up of an atom, and atom means what? The atom is the smallest indestructible, indivisible component of an mass. Okay, sorry, of an matter. Sorry, so that is called atom. बघा आपण त्याला atom म्हणतो की जे आपण उघड्या डोळ्यांनी पण पाहू शकत नाही आणि तो खूप सूक्ष्म असतो. आणि matter means what? It is made up of an atom. So in that also here you can study here how to compound is formed. That compound means what? The compounds are formed by chemical reactions. Okay, in that chemical reaction the different elements are used and one type of chemical is formed. Okay, so compound means in compound atoms compound chemically. That time here compound is formed. Okay, मग आता तुम्हाला एक क्वेश्चन आणखी विचारलेला आहे बघा. काय सांग, व्हॉट आर बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ साल्ट. बघा आता ह्या चॅप्टर मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा काय होतं, तर प्रत्येक रिॲक्शन, प्रत्येक जे काही लॉ आहेत ते सगळे डिपेंड आहेत तुमच्या त्या कंपाऊंड वरती. बरोबर. मग आता ह्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे तयार होतात, तर ते तुम्हाला त्यांनी 3-4 विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हिअर साल्ट. ओके, देन साल्ट, वॉटर असं दिलेलं आहे. तर साल्ट तुम्हाला कॉमन माहिती आहे NaCl. बरोबर. पण इथे आणखी एक वेगळं विचारलेलं आहे. 3 प्रकार लाईमचे दिलेले आहेत. ओके, लाईम, लाईमस्टोन अँड स्लॅग लाईम. इन दॅट फर्स्ट हिअर लाईम मीन्स व्हॉट? इन दॅट लाईम देन सेकंड विचारलेलं आहे तुम्हाला लाईमस्टोन. बरोबर. चुना, चुनखडी आणि चुनकळी असे 3 प्रकार आहेत. बरोबर. आणि तिसरा आहे स्लॅग लाईम. ओके, इन दॅट स्लॅग लाईम हिअर द फॉर्म्युला इज, आपण बघा आता त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहणार आहेत तिघांचे. तर काय आहे हिअर? कॅल्शियम ऑक्साईड, देन लाईमस्टोन मीन्स कॅल्शियम कार्बोनेट. ओके, CaCO3. बघा हा आहे कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड हा CaCO3. ओके, म्हणजे हा आहे कॅल्शियम कार्बोनेट. बघा तुम्हाला ह्या कंपाऊंड फॉर्म्युलामध्ये थोडं वेगळं वाटणार की एकाच प्रॉडक्ट पासून किती वेगवेगळ्या टाईप ऑफ कंबाईन केमिकली कसे ॲटम्स तयार होतात, कसे कंपाऊंड तयार होतात. बरोबर. स्लॅग स्टोन मध्ये आहे हिअर CaOH2. या CaOH2 मध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बरोबर. आता बघा कॅल्शियम हा सारखा आहे. बरोबर, पण त्याला जो कंबाईन झालेला आहे ॲटम तो काय आहे रे, तो थोडा वेगळा आहे. हा आहे कॅल्शियम हायड्रोजन. बरोबर. बघा आता हा जर लाईम म्हटलं तर ऑक्साईड, लाईमस्टोन म्हटलं तर कार्बोनेट आणि स्लॅग स्टोन आलं तर हायड्रॉक्साईड. म्हणजे अशा पद्धतीने हे मॉलिक्युलर फॉर्म मध्ये कसे कंपाऊंड फॉर्म होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. मीन्स मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म द जॉईनिंग ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ओके, म्हणजेच जे काही मॉलिक्युलर कंपाऊंड स्ट्रक्चर आपण तयार करतो ते कशाने तयार होतात? मग जॉईनिंग ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. बरोबर. देन हिअर you have to given a laws of chemical combination. Law of chemical combination here, the composition of a substance changes during a chemical change. बघा आपण मागे पाहिलं की हा जो फॉर्म्युला तयार होता तो केमिकल कंपाऊंड जॉईनिंग मुळे होत होता. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंटली दिलेला आहे. सो हिअर टेक and a conical flask. In that conical flask here बघा हा प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला Na2SO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेटचं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. इथलं सोल्युशन आहे Na2. बघा Na2SO4 आहे आणि ह्या टेस्ट ट्यूब मधलं जे सोल्युशन आहे ते CaCl2 आहे. बरोबर. मग आता ह्याचं वजन किती दिलेलं आहे? 300 ग्रॅम असेल. Such that here when
दॅट केमिकल रिॲक्शन, बघा केमिकल रिॲक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला तो जो रिॲक्टंट असतो आणि प्रॉडक्ट असतो ह्या दोघांचं मास सेम असतं, ते कधी चेंज होत नाही. म्हणजेच त्यांचं वजन हे काय असणार आहे, जरी रिॲक्शन झाल्यानंतर जो काही प्रॉडक्ट मिळत असेल त्याचे वजन हे सारखंच राहतं, बरोबर. ज्या when a solid substance formed by chemical reactions between two liquids, ओके. बघा आता ह्या दोन लिक्विड मध्ये ज्या वेळेला ही रिॲक्शन होणार आहे त्यावेळेला ही रिॲक्शन कशी होणार, मग CaCl2 प्लस Na2SO4, बरोबर ना. बघा हे दोघांचे आपण कॉम्बिनेशन करतोय म्हणजे रिॲक्शन करताना, तर काय फॉर्म होणार, CaSO4. बघा काय तयार होईल इथं, कॅल्शियम सल्फेट. हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळणार. आता प्रेसिपिटेट जो असतो ना तो आपण ॲरोने दाखवतो. आता पीपीटी प्रेसिपिटेट फॉर्म, प्रेसिपिटेट मीन्स हियर व्हेन सॉलिड सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल रिॲक्शन बिटवीन टू लिक्विड्स, ओके. दोन लिक्विड मध्ये जी केमिकल रिॲक्शन होणार आहे तो प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये होणार. आता बघा रिॲक्शन होताना जर आपण ह्याला शेक केलं, वरतून ह्याला रबरने टाईट केलं आणि शेक केलं तर हे दोघं लिक्विड काय होतील, मिक्स होणार, बरोबर. मग त्यावेळेला जी केमिकल रिॲक्शन होणार तर प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला इथं, CaSO4 प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतोय आणि उरलेला प्रॉडक्ट जो असेल तो NaCl मिळतो. हा म्हणजे सॉल्ट आणि हा कॅल्शियम सल्फेट, बरोबर. मग आताच तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात आलं असेल की केमिकल कॉम्बिनेशन हे सबस्टन्स चेंज ड्युरिंग केमिकल चेंज, बरोबर. केमिकल चेंजमुळे तो सबस्टन्स हा चेंज होतो, त्यावेळेला हा प्रॉडक्ट तयार होतो. त्यावेळेला त्याचं जे आपल्याला बघा तुम्हाला एक व्हेरीफाय करण्यासाठी एक लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचा दिलेला आहे स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये एवढं एक सांगितलेलं आहे की जे सोल्युशन मिळतं त्याचं पण वेइंग केवढं असणार आहे, 300 ग्रॅमच असणार आहे. म्हणजे त्याच्या आधी जे होतं ते 300 ग्रॅम, आफ्टर रिॲक्शन हियर इज ऑल्सो 300 ग्रॅम. बघा ते चेंज होत नाही, ते सेम राहतं. त्याचं जे मास असेल ते इक्वल असतं, ते कधीच बदलत नाही. ह्याच्यानुसार जर घेतलं लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनच्या नुसार तर त्याच्यावरती तो पुढचा भाग डिपेंड आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. कन्झर्वेशन ऑफ मॅटर इज रिलीज बाय द सायंटिस्ट, फ्रेंच सायंटिस्ट अँटोइन लिव्हायझर in 1785, okay. They reproduce that in that conservation of matter law is there is no rise or drop in the weight of the matter during chemical reaction. So in a chemical reaction the total weight of reactant is the same as the total weight of the product formed due to the chemical reaction. बघा त्याने काय सांगितलं की जो काही टोटल ह्या केमिकल रिॲक्शन मध्ये जो काही टोटल वेट ऑफ रिॲक्टंट असेल, मगाशी आपण ती जी रिॲक्शन पाहिली तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या दोघांचं जेवढं मास असेल तेवढंच काय असेल, ते प्रॉडक्ट जो फॉर्म होतोय रिॲक्टंट पासून जो प्रॉडक्ट फॉर्म होतोय ते त्यांचं जे वेइंग टोटल वेइंग असेल ते ड्यू टू द इन केमिकल रिॲक्शन इज सेम, दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, ओके. मग आता ही जी काही केमिकल रिॲक्शन असते ती आपण काय लिहितो, बॅलन्स फॉर्म मध्ये लिहितो. फॉर एक्झाम्पल मी समजण्यासाठी सांगते, तर H2O जर घेतला, बघा आता H2O मध्ये काय होतंय, हायड्रोजन अँड ऑक्सिजन या दोन केमिकली कंपोनंटचं एकत्रीकरण होतंय, बरोबर. मग आता हायड्रोजन प्लस ऑक्सिजन ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्या दोघांपासून किंवा मग हायड्रोजन बरोबर प्लस ऑक्सिजनचे दोन मॉलिक्यूल इट गिव्स H2O. बघा हा असा प्रॉडक्ट तयार होतो आणि तो आपण लिहिताना कसा लिहितो, केमिकली रिॲक्शन मध्ये बॅलन्स्ड फॉर्म मध्ये लिहितो, ओके. म्हणजेच द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट रिॲक्शन, ओके, सेम ॲज द अमाऊंट ऑफ मॅटर इन अ कंपाऊंड, ओके. म्हणजे ह्याचं जे टोटल वेइंग असेल ते रिॲक्टर आणि कंपोनंटचं हे सारखं असेल, त्याला म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. नेक्स्ट सेकंड लॉ इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. दिस लॉ इज स्टेट इन 1794. J.L. प्राउस्ट ह्या सायंटिस्टने हा लॉ स्टेट केलेला आहे. मग तो लॉ काय आहे, दॅट लॉ इज द प्रोपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द व्हेरियस सॅम्पल्स ऑफ अ कंपाऊंड इज फिक्स्ड. ह्यांचं जे प्रपोर्शन असतं ते कोणत्याही कंपाऊंडचं घ्या. आता फॉर एक्झाम्पल आपण वॉटर जर घेतलं तर त्या कंपोनंटमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट असतील तर ते
सारखेच असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर घेतलं, ओके, वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे H2O, बरोबर. आता ते कोणतंही वॉटर घ्या, तुम्ही लेक मधलं घ्या, तुम्ही रिव्हर मधलं घ्या, त्या पॉन्ड मधलं घ्या किंवा त्या कोणत्याही याच्यामधून ते सॅम्पल आणलं, तर त्या वॉटरमध्ये जे प्रपोर्शन असेल तर ते कसं असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एवढंच प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये, बरोबर. मग त्यांचं प्रपोर्शन हे तुमच्या पुस्तकात तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, त्या एक्झाम्पलद्वारे आपण हा लॉ समजून घेतोय, बरोबर. सो हिअर हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज, बघा ह्यांचं जे वेइंग असेल ते एकाच 8 मीन्स 1:8, 1:8 असं प्रपोर्शन असतं, हे फिक्स आहे, बरोबर. मग ह्यांचं वजन जर घेतलं तर ते 9 ग्रॅम होतं, किती, 9 ग्रॅम, बरोबर. मग आता त्यांचं डिवायडेशन कसं केलं असेल तर 1 ग्रॅम हा हायड्रोजन असेल ह्याच्यामध्ये प्रेझेंट आणि 8 ग्रॅम जो असेल तो काय असेल, ऑक्सिजन प्रेझेंट असेल, बरोबर. म्हणजेच त्यांचं प्रपोर्शन हे कॉन्स्टंट झालं. तसंच तुम्ही सेकंड एक्झाम्पल पण दिलेलं आहे, तुम्ही कार्बन डायऑक्साईड जर घेतलं CO2 तर त्याचं 3:8 दिलेलं आहे, बरोबर. CO2चं 3:8 असं प्रपोर्शन दिलेलं आहे. म्हणजेच 3 ग्रॅम काय असेल, कार्बन, आणि 8 ग्रॅम जो असेल तो ऑक्सिजन, बरोबर. पण ह्यांचं जे वेइंग असेल ते 44 ग्रॅम ऑफ कार्बन ऑक्साईड, बरोबर. मग आता ज्या वेळेला आपल्याला हे दिलं जातं प्रपोर्शन 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, ते वेइंग दिलेलं असेल 44 ग्रॅम, तर 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 44, बघा आता उरले किती, मग 12 ग्रॅम जर कार्बन झाला तर 32 ग्रॅम हा काय झाला, ऑक्सिजन, बरोबर. एवढं त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल सोल्युशनमध्ये, आलं लक्षामध्ये. म्हणजेच जे काही द प्रपोर्शन बाय वेट ऑफ, बरोबर, हे जे प्रपोर्शन आहे, प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन द व्हेरियस सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड इज फिक्स. त्यांचा जो कंपाऊंड असेल ते कोणताही सॅम्पल असू दे, मग ते काय असेल, फिक्स असेल. हा झाला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनचा. नेक्स्ट बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉ ऑफ व्हेरीफाय म्हणून एक चार्ट दिलेला आहे, तर त्या चार्टमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा चार्ट आहे, तो एसे फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर त्याच्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कार्बन CuOचं प्रपोर्शन दिलेलं आहे त्यांनी, बरोबर. म्हणजेच केमिकल रिॲक्शन होण्याच्या आधी त्याचं जे कंपोनंट असेल आणि आफ्टर जे त्यांचं वेइंग असेल केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर, तर त्या दोघांचं जे प्रपोर्शन आहे तर ते इक्वल असणार आहे, बरोबर. आता त्यांनी जो कॉन्स्टिट्यूएंट दिलेला आहे तो कॉपर ऑक्साईड दिलेला आहे CuO, तर ह्या CuO मध्ये त्यांनी 64 ग्रॅम असं वेइंग दिलेलं आहे. CuO हा कंपाऊंड दिलेला आहे, तर त्यांनी 64 ग्रॅम त्याचं वजन दिलेलं आहे आणि त्याचा रेशो 4:1 दिलेला आहे, बरोबर. तर हा जो असणार आहे प्रपोर्शन तुम्ही जर व्हेरीफाय करून पाहिला तर त्याच्यात आपल्याला सांगता येईल की ह्यांचं जे प्रपोर्शन असेल Cu:2O दॅट इज टू द 4:1, तर ह्याचं प्रपोर्शन आणि आफ्टर रिॲक्शन झाल्यानंतर पण प्रपोर्शन ह्या दोघांचं सेम असणार आहे. तर अशा पद्धतीने तर लॉ ऑफ व्हेरीफायचा एक चार्ट आहे, तो तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट टॉपिक इज ॲटम. इन दॅट ॲटम हिअर साइज, मास अँड देअर व्हॅलेन्सी. सो हिअर फर्स्ट वी सी दॅट साइज, ओके. So size of atom is depend on your study in last standard. Each and every atom contains 3 subatomic particles are present. That one is proton, neutron, okay, proton, neutron and electron, बरोबर. हे 3 सबॲटॉमिक पार्टिकल्स ॲटम मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आपण शेल वगैरे ऑर्बिट सगळं ऑब्झर्व स्टडी केलेला आहे. तुम्ही मागच्या वर्षी ॲटम या चॅप्टर मध्ये सगळा अभ्यास झालेला आहे, बरोबर. तर तीच कन्सेप्ट इथे यूज होते. सो प्रोटॉन कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, ओके. देन न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, बरोबर. देन इलेक्ट्रॉन कॅरी निगेटिव्ह चार्ज, ओके. बघा ह्यांचा काय संबंध आहे, बरोबर. तर ज्या वेळेला साईज आपण बघतो, when the size of an atom is determined by radius, बरोबर. आता आपण हायड्रोजन ॲटमचा एक मॉलिक्यूल पाहिला तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन हा प्रेझेंट असतो, राईट. सो हिअर द साइज ऑफ an atom is determined by the radius of an isolated atom is
द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. बघा ह्या न्यूक्लियसच्या ह्याच्यावर इन प्रेझेंट ॲट न्यूक्लियस अँड हिअर वन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. So the size of an atom is determined by radius of an isolated atom is the distance between the nucleus of the atom and its outermost orbit. बरोबर, ही जी outermost orbit असते तर त्याच्यावरती त्याची ही रेडियस डिपेंड असते. सो इट इज एक्सप्रेस इन नॅनोमीटर. फॉर एक्झाम्पल हिअर नॅनोमीटर म्हणजेच काय, जर आपल्याला साईज दिलेली असेल एखाद्या ॲटमची तर ती 10⁹ म्हणजेच नॅनोमीटरमध्ये ती काउंट होते. बरोबर, म्हणजेच आता बघा ह्या हायड्रोजनमध्ये हा न्यूक्लियस आहे. देन तुम्ही आणखी एखाद पुढचा हेलियम घेऊ शकता. हेलियममध्ये पण एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. सो हा झाला त्याचा न्यूक्लियस आणि त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये हा इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे. बरोबर, मग आता ह्या न्यूक्लियस पासून जी काही त्या ह्याची रेडियस असते, ह्या ॲटमची जी रेडियस असते ही झाली त्याची साईज. बरोबर, मग आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही आणखी लिथियम घेतला तर लिथियमचे 3 असतात, माहिती आहे ना, 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. मग आपण ते शेलमध्ये दाखवतो, आठवतंय ना, शेलमध्ये दाखवतो KLM आणि N अशा शेल असतात. बरोबर, ह्याला आपण KLMN बोर्स ऑर्बिट थेअरी आपण ऑब्झर्व केलेली आहे. तर ह्या K ची कपॅसिटी 2 असते. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर L ची कपॅसिटी किती असते, 2, 8, 2, 8, 18 and 32 अशी असते. बरोबर, मग आता ह्या लिथियमची साईज किती इलेक्ट्रॉन्स आहेत लिथियममध्ये 3. मग आता पहिल्या शेलमध्ये किती येणार, हे 2. बरोबर, आणि उरलेला जो 1 असेल तो आपण इथं दाखवतो. आलं लक्षामध्ये, म्हणजे 2 आणि 1, इथं आहे 1, इथं आहे 1. मग ह्या न्यूक्लियस पासून त्याची जेवढी ती वाढत जाणार, बरोबर, त्याची साईज, तर ही झाली त्याची रेडियस. पण बघा जितकी वाढत जाते पण जेवढा स्मॉलेस्ट ॲटम असतो, ॲटमचा आपण काय पाहिलं, इट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे कमी, तेवढं त्या हे असतं मेन. बरोबर, तर त्याची तेवढी महत्त्वाची कपॅसिटी म्हणजेच काय, जर आपण इथे एक्सप्रेस केली तर हेलियम इज ग्रेटर, याच्यापेक्षा हा हायड्रोजन आहे, म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं जातं. तर जी कमी तर तेवढी ती ॲटॉमिकची साईज असते. बरोबर, मग आता तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये. सो हिअर इट कंटेन्स हायड्रोजन ॲटम 10⁻⁻, बघा, -10, देन 10⁻⁻ इज वॉटर मॉलिक्यूल 10⁻⁸, म्हणजे त्याची जी साईज असते ती कमी कमी होत जाते. आलं लक्षामध्ये. सो द डिस्टन्स बिटवीन ऑफ न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट इट एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. कळलं तुम्हाला ॲटम साईज. आपण पुढचा टॉपिक घेऊया मास. नेक्स्ट टॉपिक इज ॲटॉमिक मास नंबर. सो इन ॲटॉमिक मास नंबर द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. बघा आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस हा जो सेंटरमध्ये असतो, इच अँड एव्हरी मास नंबर तो न्यूक्लियस जवळ अट्रॅक्ट होतो. मग तो कसा, तर त्याच्या आजूबाजूला काय प्रेझेंट असतात, हिअर ड्यू टू द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात रे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. मग प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ऑफ ॲन ॲटम इन द न्यूक्लियस दॅट इज ॲटॉमिक मास नंबर. ह्या दोघांचं जे हे असतं कॅल्क्युलेशन त्याला ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. अँड द फॉर्म ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन दॅट इज कॉल्ड न्यूक्लियॉन्स. ह्यांनाच आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतात. बरोबर, तर here undefined mass has been accepted as the unit of atomic mass. It is called Dalton. बरोबर, आता ते जे डाल्टन असतं त्याचा सिम्बॉल जो असतो, डाल्टनचा सिम्बॉल हा U असतो. बरोबर, आता बघा जो अनडिफाईन्ड मास आपण ॲक्सेप्ट करतो आहे त्याचे युनिट झाले U. ओके, आणि आता बघा ह्याच्यावरून तुम्हाला सिम्बॉल लिहिता येतात. सिम्बॉल म्हणजेच काय, जसं आता ॲटॉमिक मास नंबर जर म्हटलं तर हायड्रोजनचं किती येणार, ॲटॉमिक मास नंबर 1. हिअर ॲटम अँड देअर ॲटॉमिक मास. बरोबर, आता आपण त्याचं जे सिम्बॉल पाहिलं ते U होतं. U मध्ये आपण डाल्टनमध्ये घेतो. सो हायड्रोजनची ॲटॉमिक मास नंबर हा 1 आहे. कार्बन जर घेतला तर कार्बनचं ॲटॉमिक मास नंबर हे 12 आहे. बरोबर, नंतर पुढे आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, नायट्रोजनचं आहे 14. बरोबर, म्हणजे हे झाले त्यांचे ॲटॉमिक मास नंबर. आलं लक्षामध्ये. तर हे कशामुळे तयार झाले,
न्यूक्लियस असतं तिथं ते गोळा होतात आणि त्याचं जे विंग असतं त्याला आपण ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो. मग मॅग्नेशियम जर घेतला तुम्ही तर त्याचा आहे 24 अशा पद्धतीने, बरोबर. सो दिस टॉपिक इज हिअर क्लिअर. आपण जे डाल्टन पाहिलं ॲटॉमिक मास नंबरचं युनिट, तर ते 1 आपण युने घेतलं तर त्यांचं किती वजन असेल. सो हिअर 1.66053904 into 10⁻⁻27 किलोग्रॅम. बघा हे मायनसमध्ये आहे तर आपल्याला माहिती व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते आणि ऑलरेडी आपण पाहिलं की त्याची साईज नॅनोमीटरमध्ये असते. डिफाईन्ड मास इज राईट डाऊन देअर मास नंबर of the it is